स्वामी समर्थ ताई. ती समजलं बोलला ताई. हा मी म्हंटल झोपल्या का काय म्हणून मग मी नंतर कट केला फोन. बोला. दगदग असते ना तुमच्या मागे त्याच्यामुळे मग मी नाही हे केलं. अनुभव कट केलं. शेअर करायचा हा हो. संपलं ना ते. अहो आता काय सांगू माझ्याकडे म्हणजे स्वामींचं काय काय सांगावं शब्द कमी पडते आणि इतकं मला हे करायचंय. आता बघा कांद्याला बिलकुल बाजार नाही बरं का. हा. बिलकुल बाजार नाही. मी एकदम अडाणी बरं का ताई. अच्छा. मी शिकलेली नाही काय नाही मला लेखा वाचता येत नाही पण मोबाईल मध्ये सगळं स्वामींचं समजा तर मला ऑटोमॅटिक बरं का. अरे वा. हा म्हणजे तारक मंत्र मला येतोय म्हणजे शिकले मी. अरे वा. मोबाईलला लावून लावून बरं का. आणि त्याच्यात बरंच अजून स्वामींचं बरंच काय काय ऐकते मी. आणि कांद्याला बाजार नाही अजिबात. मी नाही का तुम्हाला पाठीमागं फोन केला माझ्या मुलाचं म्हणलं बघा असं असं होतंय तुम्हाला फोन केला होता मी. आणि ते परत नाही काय झालं बरं का. आणि ते बरं झालं. आणि आता बघा कांद्याला बिलकुल बाजार नाही. मी स्वामींना फक्त म्हणलं स्वामी आता तुम्हीच काय करायचं ते ठरवा. आरण भरलेली होती आमची. आणि तुम्ही सांगत मग गावात कुठल्याच आमच्या गावात एवढ्या आरणी कोणच्याच नाही गेल्या. आमची 4,000 कमी 1.5 लाखाला आरण गेली. अरे बापरे. हा ना मग स्वामींची कृपा ही आघातलीला आहे स्वामींची. आघातलीला मी इतकं म्हणजे काय करू काय काय कोणाला सांगू काय करू मला हे समजत नाही. आणि बघा कांद्याला बाजार नाही पण हे स्वामींची आघातलीला आहे अहो. खरं हे खरं. हा ना बाई मला विशेष म्हणजे लोक म्हणतात तुमच्या कांद्याला कुठून एवढा बाजार मिळाला आणि कसा काय बाजार दिला. काय भाव मिळाला. म्हणजे आमचं भाव म्हणजे ते जागेवर दिली अशी उक्तीच दिली ना. उक्तीच घेणाऱ्यांनी उक्तीच घेतली अख्खी आरण 4 म्हणजे 29,000 रुपये गाळा पडला. अरे बापरे. आणि लोकांचे बघा कोणचे 50,000 कोणचे 40 कोणचे असे म्हणजे 50च्या आतच झाले काहींचे 60-70 असे पण आमची 1.5 लाखाला गेली. अरे वा. बघा ना म्हणजे इतकं स्वामींची लीला काय सांगू. खरंच आघात लिहिलाय आघात. अशी तशी नाही. आणि मला म्हणजे इतकं हे होतंय काय सांगू म्हणजे माझ्याकडे शब्द नाही सांगायला स्वामींचे. तुम्ही काय काय सेवा करता ते. मी ना मी माझं नामस्मरण असतं बरं का ताई. आता मला आहे ना ते गुरुचरित्र पारायण नव्हतं का आता. माझी लई उलघाल होती पण आहे का आमच्या मिस्टरांना आहे ना म्हणजे थोडासा का आजार आहे बरं का. कसला. हाय असं याचा म्हणजे टीबीचा आजार आहे. अरे अरे. आणि त्यांना म्हणजे बाळपणापासून पण आता वयानुसार आहे ना वाढत चाललंय त्यांना म्हणजे असं खाजगीमध्ये गुणच येत नाही. सरकारीमध्ये 6-6 महिन्याच्या गोळ्या खावा लागतात कोर्स करावा लागतो. म्हणून ते त्यांना खावा लागत बरं का ते दुसरं. म्हणून मी स्वामींना सांगते आता हे आजार मी स्वामींना सांगितलंय बी. माझा नविलाज आहे म्हणलं माणूस असं आहे मला सगळी कोण नावं ठेवतात लोक हे आता देवाचं करायला लागले आम्ही तुम्हीच समजून घ्या म्हणलं. आणि मग त्यांना मी करून देते आणि आमच्या घरात म्हणजे मुलगा पण खातो सगळेच खात्यात म्हणजे मी खाते म्हणलं माझी वासना पार संपून टाका. आणि मला माझ्या मुलाला आहे ना 2 मुली आहेत म्हणलं मला नातू झाला का मी लगेच माळ घालीन कुठल्या मठात जाऊन कुठल्या केंद्रात जाऊन मी माळ घालीन म्हणलं मला फक्त नातू द्या. धन संपदा काहीच नका देऊ फक्त आशीर्वादाचा हात मरेपर्यंत राहू द्या. एवढीच अपेक्षा आहे मला. होईल ते पण पूर्ण. हा. आणि मग पण ह्या मालकामुळे म्हणजे असं मग मला लय उलघाल झाली. मग आमच्या इथं गावात दत्त मंदिर आहे ना मग तिथं मी याला गेले कीर्तनाला याला जायचे. तिथे आपल्या स्वइच्छाने काय आपलं द्यायचं ते हे केलं प्रसादाला तिथं गेले नामस्मरण केलं आणि स्वामींना म्हणलं समजून घ्या.
आणि पाठीमागं नाही का उन्हाळ्यात असतं बघा स्वामींचं ते हे काय माहिती तोंडामोर आहे बाय प्रकट दिन. प्रकट दिन. हा, त्यावेळेस मी 21 दिवस मी माळ नाही ना, म्हणजे माळ नाही माझ्याकडं, का माळ नाही घातलेली. मी स्वामींलाच गुरु म्हणजे केलेलं आहे. हा. पण बाकीची माणसं काय म्हणतात का माळ नाही मग तुला माळ नाही जपता यायची, गळ्यात माळ लागते. मग मी काय करते, अगरबत्ती लावते आणि अगरबत्ती संपूस्तोवर नामस्मरण अरे वा. आपलं देवापुढं करायचं. पण आता ह्या मालकाला म्हणजे सर्दी बिर्दी झालती ना, हे करून दिलं म्हणून स्वामींना मी म्हणजे असं हे नाही केलं. म्हणजे जास्त हे नाही केलं, म्हणजे करायचं झालं तर मी हो, आलं लक्षात. हा असं हे करायचं. आणि मग मी केलं, पण स्वामींनी माझी बाई खरंच आई नाही माझी एवढं करायची, एवढं माझ्या स्वामींनी समजून घेतलं, खरंच लय समजून घेतलं. मला आणि रडायला आता? येतं स्वामींचं काय काय. हा ना, म्हणून म्हणलं ताईंजवळ एकदा शेअर करावं परत. आणि काय सांगू तुम्हाला, माई सुनानी पण हे आणले, मूर्ती आणली स्वामींची. अरे वा. आणि ती आपलं स्वामी समर्थ काय म्हणतात रामदास स्वामींचं नाही का दत्तगुरूचं ते, हा, बैठक. आणि ती पहिल्यापासून करीती बरं का ते. अच्छा. तिच्या आई वडिलांचं ते सगळं येतं. आणि स्वामींची मूर्ती पण आणली. आणि मी आता 2 वर्ष होते बघा स्वामींचं करीती बरं का. हो. आणि मी गेले पहिले जोट अक्कलकोटला. म्हणायचे अरे वा. ज्याच्या नशिबात आहे त्यालाच भेटत आहे बरं का अक्कलकोट. बरोबर बरोबर. म्हणायचे बाय आपल्या कायचं नशिबात बाय, कायचे स्वामी नेत्यात आपल्याला. पण असा योग आला तिथं बुकावालाच गेलो. बापरे. आणि मग तिथं मी एक फोटो वाटला. म्हणलं बाई आपल्याच्याने काय होतंय का नाही होतंय. मूर्ती नाही आणली. आणि त्याच्यात मूर्ती नव्हती आणली, मी फोटोच घेऊन आले. हा हा. आणि परत मग त्याच्या पुढच्या 12 महिन्याला गेले. हा. आणि मग मूर्ती घेऊन आले मी. अरे वा. पितळाची छान अशी मूर्ती आणली 400 रुपयाची. हो. आणि मग तिचा अभिषेक बिभिषेक करीते मी. श्रीसुक्त लावते, प्रोसुक्त लावते. प्रोसुक्तच लावते, श्रीसुक्त आपलं मंगळवार शुक्रवार असं लावते. आणि ते मोबाईल ऐकून ऐकून ते स्वामींचं जे आहे ना, आणि मला काय कळत नाही पण आपाप क्लिक होते. जे स्वामींचं लागायचंय ना त्याला आपाप क्लिक होते. अरे वा. हा ना, खोटं नाही बोलत, खरंच आपाप क्लिक होते तिथं. म्हणजे स्वामीच मला म्हणजे कार्य करून घेतात. खरे. स्वामीच कार्य करून घेतात माझ्याकडून. असं आहे बाय. काय का मी करू का फोन इकडून? नाही, बोला ना ताई. हा, म्हणून मग मी म्हणलं ताईंना सांगावा. मला लई दिवसापासून अशी उत्सुकता होती. खूप छान अनुभव आहे तुमचा. सांगण्याची. हा, मला एकच मुलगा आहे आणि 2 मुली आहेत त्याला. पुण्याला असतो ते, आम्ही दोघंच असतो इथं गावाला. अरे वा. पण ते येतो महिन्या 15 दिवसा 8 दिवसा म्हणजे. आणि वातावरण घरातलं सुनबाई आमची थोडीशी कशी येड्यावानी करायची, पण आता एकदम फ्री राहते. स्वामींना म्हणलं अरे वा. तुम्हीच समजून घ्या म्हणलं. मला मुलगी नाही, मी तिला मुलगीच मानते, पण तिने मला आई म्हणून स्वीकार करावा म्हणलं. मग करते का ते आता? हा, अहो अगदी म्हणजे असं अजिबात हे ना. मी जसं जसं स्वामींना साकडा तसं तसं होतंय. किती छान होत आई. खरंच मी जसं म्हणजे कसं आपण म्हणजे मुलगा नाही ऐकणार, मालक नाही ऐकणार, कोणीच नाही ऐकणार, पण स्वामी माझे सगळं ऐकतात. तेवढं माझ्याकडून कार्य मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करते. खूप छान ताई. मी शेअर करते. हो.